आंबा हा तर फळांचा राजा. जगात कोण नसेल की ज्याला आंबा आवडत नाही. आमच्या घरात आंब्याच्या सीझनला आमरस, आंब्याची पुरी, आंब्याचा रायता, आंबा पोळी, मँगो लस्सी हे पदार्थ होतातच. पण त्याला वेगळा ट्विस्ट दिलेला एक नवीन पदार्थ घेऊन आलोय. आमरसाचे सारण आणि आमरसातील उकड घेऊन केलेल्या आंब्याच्या पातोया. मऊ लुसलुशीत, गोड, चविष्ट, खाऊन तन मन धन तृप्त होईल अशा आंब्याच्या रसातील आंब्याच्या पातोया. चला पाहूया कशा बनवायच्या ते. पातोळीचं सारण तयार करण्यासाठी 2 वाटी खोवलेला खोबऱ्याचा किस घेतलाय. ज्या वाटीने किस घेतलाय खोबऱ्याचा त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलाय, पाऊण वाटी आंब्याचा रस, 2 चमचे तूप, जायफळाची पूड 1 चमचा, वेलची पूड, ही अशी वेलची पूड घेतली 1 चमचा आणि इथं थोडीशी 7-8 केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत. आता आपण याचं सगळ्याचं काय करणार आहे, सारण तयार करून घेणार आहे. सर्वात प्रथम सुरुवातीला आपण पॅन गरम करून घेतलाय, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकणार आहे मी. तूप सगळीकडे असं पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ टाकणार आहे. गूळ टाकल्यानंतर मात्र गॅस बारीक करायचा आणि हलवत राहायचं. गुळाचं व्यवस्थित पाणी व्हायला पाहिजे. जर गॅस मोठा ठेवला तर गुळ करपण्याची शक्यता असते, त्यामुळे बारीक करायचा आणि असं त्याचं गुळाचं पाणी होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचा. हे बघा गुळाचं किती छान पाणी झालंय. आता त्यामध्ये आपण खोवलेला नारळ घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नारळ व्यवस्थित मिक्स झालाय गुळामध्ये. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत पाऊण वाटी आमरस आणि त्याच वेळेला 5-6 केशरचे तुकडे आणि व्यवस्थित पुन्हा काय करायचा, आंब्याचा रस यामध्ये मिक्स करून घ्यायचा. कधीपर्यंत मिक्स करायचा, जोपर्यंत त्यातलं पाणी सगळं मॉइश्चर होत नाही आमरसातले तोपर्यंत मिक्स करून घ्यायचा. गॅसची फ्लेम थोडी मध्यमच ठेवायची, जास्त हाय किंवा लो ठेवायची नाही. हे बघा तुमच्या लक्षात येईल पाणी सगळं मॉइश्चर झालंय यातलं आणि वाफ यायला चालू झाले. आता या क्षणाला आपण काय करणार आहोत, पूर्णपणे गॅस थोडा हाय करणार आहोत आणि एकदम बंद करून ठेवणार आहोत. आता ह्या बंद केल्यानंतरच त्यामध्ये आपण घालणार आहे वेलची आणि जायफळची पूड. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचा. गॅस बंद केले आणि आता हे सगळं मिक्स करून झालं की आपण हे सारण काय करणार आहे, तोपर्यंत थंड व्हायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण उकड कशी काढायची ते बघूया. पारीसाठी उकड तयार करून घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पाणी, त्याच वाटीने 2 वाटी तांदळाचं पीठ. हे आरवण तांदळाचं पीठ आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मोठ्या तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे पारी व्यवस्थित होते. 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी पाणी, 1 वाटी आमरस, मीठ आणि थोडस तूप. तूप ऑप्शनल आहे, घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. आपण पातेलं तापवून घेतलंय, त्यामध्ये सुरुवातीला 1 वाटी पाणी ओतणार आहोत. त्यामध्ये 1 वाटी आमरस ओतणार आहे आणि त्याला मध्यम आचेवर गॅस ठेवून एक उकळी देऊन घेणार आहोत आपण. पाण्याला आणि आमरसाला छान उकळी आल्या, त्यामध्ये आपण आता 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 चमचावर तूप टाकणार आहोत. नाही टाकलं तरी चालतंय, ऑप्शनल आहे, पण पीठ मऊसूत येण्यासाठी आणि चवीला लागण्यासाठी आपण त्यामध्ये तूप मिक्स करणार आहोत. 1-2 मिनिटं अशीच उकळी येऊ द्यायची आणि ही उकळी आल्यानंतर आपण काय करणार आहे, हाय फ्लेमवरच सगळं पीठ त्यामध्ये ओतणार आहे आणि मग फ्लेम मीडियम करणार आहे. गॅस मध्यम करून हे बघा आपण ढवळून घेतोय. बघा आताच लक्षात येते की आपल्या पिठाला कलर किती छान येणार आहे. कोणताही फूड कलर घातलेला नाही, ओरिजिनल कलर येणार आहे आणि टेस्ट पण येणार आहे आंब्यामुळे. व्यवस्थित हलवून घ्यायचं
गॅस एकदम लो ठेवायचा आता. त्या अशा पद्धतीने आता हलवून झालंय. त्यातला पाण्याचा अंश कमी झालेला दिसतोय. सगळीकडे व्यवस्थित पिवळा कलर आलाय. आणि आता हे काय करणार आहे आपण, एक 15 मिनिटासाठी ही उकड थंड होण्यासाठी आपण त्यावरती झाकण टाकून गॅस बंद करणार आहोत. आता गॅस बंद केलाय. ही मी असंच एक 15 मिनिटं ठेवणार आहे. सुरुवातीला सगळी उकड मी परातीत ओतून घेतल्या. तिला अशी मी मॅशरच्या साह्याने मॅश करून घेते. एक 5 मिनिटं मॅश करून घेणार आहे. तुमच्याकडे मॅशर नसेल तर तांब्याने जरी मॅश करून घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी मॅश करून घेते. आता बघा मॅश करून झाले. मी असा हातानेच त्याचा गोळा करून घेते. गोळा करून घेताना गरज वाटली तर तुपाचं बोट लावा, नाही लावलं तरी चालतंय. हे बघा होतोय गोळा त्याचा. असा एकसंधपणे मिळून गोळा करून घ्यायचा. बघा उकडचा व्यवस्थित गोळा तयार झालाय. आता आपण हा गोळा काढून घेणार आहोत. हळदीचं पान घ्यायचं, त्यावर एक तुपाचा थेंब लावायचा आणि त्यावर गोळा ठेवून आपण थापायला चालू करायचं. हळदीचं जर पान मिळालं नाही तर तुम्ही केळीचं पान पण घेऊ शकताय. आणि अशा पद्धतीनं काय करायचं, गोल 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 थापत जायचं. आणि एक दुसरी पद्धत आहे, जर असं थापता येत नसेल तर तुम्ही काय करू शकताय, लाटण्यानं पण लाटून घेऊ शकताय. काही वेळेला गोळा फुटतो, अशा वेळेला काय करायचं, गोळा लाटायचा आणि आमच्या इकडे वाटीने छाप सुद्धा उठवतात आणि मग एकसारख्या पातळ्या काय केल्या जातात. असे अलगद लाटत प्रेस करायचे. यामध्ये आता मी इथं 1 चमचा सारण भरणार आहे. आणि ही कडा अशी अशा पद्धतीने वरून खाली अशी दुमडून घ्यायची आणि असं बोटाने प्रेस करून घ्यायचं. आणि हे असं झाकून ठेवायचं. कडेचा भाग हा कट करणार असाल तर तुम्ही कट करू शकता. 1 चमचा सारण घ्यायचं, असं ठेवायचं आणि त्याला आता काय करायचं, व्यवस्थित सगळ्या बाजूने असं दुमडून पॅक करून घ्यायचं. पॅक करताना थोडं असं तुपाचं बोट लावलं तरी चालेल. आणि अशा साईड पद्धतीनं सगळा गोळा सारण भरून काय करायचा, पॅक करायला सुरू करायचा. अशा पद्धतीने मी पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, एक एक करून अशा हळदीच्या पानामध्ये पॅक करून घेणार आहोत. हळदीचं पान नसेल तर केळीच्या पानात केलं तरी चालेल. असं हे थापून घेतात, पण जर पीठ थापता आलं नाही आपल्याला तर लाटून घेऊन असं नंतर जरी पॅक केलं तरी चालतंय. अशा पद्धतीने मी काय करणार आहे, पॅक करून घेणार आहे. अशा मी एकावर एक पातोळ्या काय करणार आहे, ठेवत ठेवत पॅक करत जाणार आहे. अशा एकावर एक लावून घ्यायच्या. जास्त लावल्या तरी चालतात, मी 5 ते 6 लावते. आणि आता हे आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्या, वाफ यायला चालू झाले. त्यामध्ये आता आपण हे पातोळ्या ठेवून घेणार आहोत. अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि त्यावर आपण झाकण ठेवणार आहे. आणि आता एक 15 मिनिटं अशाच पद्धतीने आपण वाफ देऊन घेणार आहोत. 15 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहणार आहोत. छान वाफवलं गेलंय. हळदीच्या पानांमुळे एक वेगळीच टेस्ट येते त्याला. हे बघा, हे शिजलंय, बोटाला चिटकत नाही. म्हणजे आता आपण हे काढून घेणार आहोत. किती मस्त शिजलंय बघा. ते तयार आहेत आपल्या आंब्याच्या रसातील
मऊसूत, लोण्यापेक्षाही मऊसूत अशा आंब्याच्या रसातील सोनसई पातोळ्या. आता ही खायची कशी? असं मोडायचं, यावरती अशी तुपाची धार सोडायची आणि खायचं. अतिशय चविष्ट लागतात, खूप छान लागतात. या पद्धतीने करा. रेसिपी कसे झाले ते आम्हाला कळवा. आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.